हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत। कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये परीक्षा केंद्रावर त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि या सगळ्या प्रकारानंतर आता कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी थेट न्यायाधीशांचीच गाडी अडवलेली आहे आणि विद्यार्थी सध्या आक्रमक झाले। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांच्याकडून। सुरेश, कल्याणमध्ये या क्षणी नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? अमोल, खरं पाहिलं तर आज सकाळपासून कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये परीक्षा सुरू होती आणि त्या दरम्यान सर्व्हरचा प्रॉब्लेम आणि त्या ठिकाणी काही संगणक जे आहेत त्यांचे देखील डिफॉल्ट होते, त्या ठिकाणी काही कीबोर्ड ऑपरेट होत नव्हते। असे सकाळपासून या ठिकाणी खरं पाहिलं तर परीक्षाच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता। आपण आत्ता जर पाहिलं तर कल्याणमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या 2 तासापासून या ठिकाणी जज जे आहे, जजची गाडी जी आहे ती अडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि गाडीच्या समोर आता सध्या सर्व विद्यार्थी हे बसलेले आहेत। आपण थेट दृश्य जे आहे ते आपण प्रेक्षकांसमोर पोहोचवत आहोत की आता सध्या विद्यार्थ्यांचं इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। गाडीच्या समोर हे सर्व विद्यार्थी बसलेले आहेत आणि 2 तासांपासून जजला एपीएमसी मार्केटच्या ठिकाणावरून सोडल्या जात नाही आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की पुन्हा परीक्षा झाली पाहिजे आणि या परीक्षा मध्ये जी पहिली बॅच जी होती सकाळी 10 वाजता सुरू झाली होती आणि त्यानंतर जवळपास 3:30 वाजेपर्यंत पहिल्या बॅचचे विद्यार्थीच हे बाहेर आले नव्हते आणि त्यानंतर पुन्हा दुसरी आणि तिसरी बॅचची जी परीक्षा होणार होती ती झाली नाही आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गैरहजेरी लावल्याची माहिती देखील आहे। मात्र आपल्याला माहिती मिळाल्यानुसार या ठिकाणचे जे जज आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचं जे निवेदन जे आहे ते हायकोर्टाचे जज जे आहेत त्यांना मेलद्वारे कळवण्यात आलेलं आहे की ही पुन्हा परीक्षा घेता येऊ शकते का, अशा बाबतची जो मेल जो आहे तो दिलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांसमोर असा एक प्रश्न आहे की हा मेल केला आहे की नाही किंवा त्यांचं उत्तर कधी येणार आहे। जोपर्यंत त्यांचं उत्तर येत नाही तोपर्यंत या ठिकाणी आलेले जे जज आहेत त्यांना आम्ही जाऊ देणार नाही। निश्चितपणे म्हणजे विद्यार्थ्यांनी ही ठाम भूमिका घेतलेली आहे। आता नेमकी काय तोडगा याच्यावर निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल। तूर्त धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीबद्दल।